अण्णा चावी द्या. शुभ तुझं पक्क ठरलंय रिक्षा चालवायचं? होय अण्णा चावी द्या. एकदा विचार तरी कर. अण्णा चावी. काय याला म्हणतात स्वतःच्या पायावर दोंडा मारून घेणं, नाहीतर काय. शुभवर काय आहे हा? कालपर्यंत मंत्र्याच्या मोठ्या आलिशान गाडीतून फिरत होतास तू, आणि आज रिक्षा ड्रायव्हर शोधते काय हा? याला मी मागच म्हणलं होतं की साहेबांकडे काम आलंय तर जरा कमाई करून घे, पैशात हात धुवून घे, पण याच्यावर इमानदारीचं भूत होतं ना. घे आता, साहेबांनी पाठ फिरवली, तू रिक्षा फिरव. ओ जिजू हा बंद पडा जरा. शुभू तुला हेच करायचं ना? ठीक आहे, मी पप्पांना सांगतो तुझ्यासाठी 2 गाड्या अरेंज करा, म्हणजे काय ट्रॅव्हल्सचा धंदा तरी करशील. चालतंय ना? चालतंय की. बेस्ट आहे, उलट बेस्ट आहे. एक नंबर आहे. कारभारने दही साखर दे त्याच्या हातावर. होय, आता आणते. ठीक आहे बाळा, तुझा दिवस चांगला जाऊ दे. मॅडम कसली मुजोर पोरगी आहेस ग तू? एकदा सांगितलं ना व यायचं नाही तरी आलेस का थोबाड घेऊन वर? स्वीटे. श्रावणी मॅडम तुम्ही असं का करायला? शुभ, तुला आठवतंय मी तुझ्याकडे 2 दिवस मागितले होते. पुढच्या 2 दिवसात मी तुला त्या घरात मानाने परत आणते, आणि आज मी तुला दिलेला शब्द पूर्ण करायला इथे आले. वा ग वा, म्हणजे तू तर असं बोलायला लागलेस जसं काय समजा सॉर्टच केलंस. हो, होय, म्हणजे तू शुभूला बंगल्यावर घेऊन जायला आलीस परत? हो. हा, म्हणजे बंगल्यावर नेशील आणि परत अपमान करशील त्याचा? ते काय पण नाही हा. शुभू तुझ्या बापाच्या दारात परत येणार नाहीये. मला माहिती होतं शुभ काही आपणहून येणार नाही, म्हणूनच बाबा स्वतः इथे आले. साहेब साहेब मी सानिकाला भेटू शकतो? हो सर, मी बोलतो तिला. साहेब आले. मी तुझी माफी मागायला आलोय. माझ्या घरात या लेकीचा अपमान झाला, खूप मोठा गुन्हा घडला, आणि तिथला कुटुंब प्रमुख म्हणून मी सुद्धा गुन्हेगार आहे. मला माफ कर बेटा. साहेब अहो, हो साहेब. साहेब प्लीज उठा. साहेब असं नका करू साहेब, प्लीज साहेब. नाही नाही साहेब, साहेब साहेब उठा ना. साहेब हात जोडतो, उठा उठा तुम्ही.
नाही दौलतराव, खूप मोठी चूक झाली. सानिका, मदननी तुझ्यासोबत जे केलं ते अत्यंत घृणास्पद होतं. एका स्त्रीचा असा अपमान माझ्या घरात काय कुठेही झाला ना तरी ते लज्जास्पदच आहे. जे काही झालं, जे काही घडलं ते मी बदलू शकत नाही, पण तुझा राग मी समजू शकतो. या गुन्ह्याबद्दल तुला मला जी शिक्षा द्यायची असेल तू देऊ शकतेस. अरे भाऊ, तुम्ही असं झोकलासा तर आम्हासनी पाप लागल. अहो, केवढं केलंय तुम्ही या घरासाठी. पण दौलतराव, सानिकाच्या बाबतीत जे घडलं त्यांनी सगळं शून्य झालं. सानिका, तुला जर का पोलीस कंप्लेंट करायची असेल तर त्याची व्यवस्था मी करतो. घडलेल्या प्रकरणात मदनला जी काही शिक्षा व्हायची असेल ती होऊ देत. नाही साहेब, आमच्याकडनं विषय थांबवलाय आम्ही जातो. होय साहेब, झालं गेलं ते गंगेनं मिळालं. आता आम्हाला काय बी नग. बेटा, तुम्हाला माझ्या लेकीसारखी आहेस. इथून पुढे हिच्या शिक्षणाची जबाबदारी माझी. तुला जे काही लागेल ते सगळं पुरवलं जाईल. आणि दौलतराव, घडलेल्या प्रकारावर लावलेलं हे मलम नाहीये, गैरसमज करून घेऊ नका. मनापासून वाटतं ते बोलतोय. माझा आशीर्वाद आहे या मुलीला, असं समजा. साहेब, उभं का तुम्ही? या ना बसा. साहेब बसा ना, बसा ना साहेब. बसा. आई या चाड साहेब या. नाही शुभू, आज नाही, पुन्हा केव्हा तरी. आणि जेव्हा येईन तेव्हा चहा नाही, जेवण करूनच जाईन. शुभू, हा, मला माफ कर, मी रागाच्या भरात तुझी बाजू ऐकून घेतली नाही. भाऊसाहेब, मला लाजवू नका. माझ्या मनात तुमच्याविषयी आदरच होता आणि आहे आणि राहणार. आणि मला माहित होतं, ज्या दिवशी तुम्हाला सत्य समजेल त्या दिवशी मला न्याय नक्की मिळेल. आणि हे काय शुभू? साहेब, ते उद्यापासून कामावर ये. येशील ना? शुभू, अरे हो म्हण की साहेब. साहेब विचारतात हो म्हण. काय म्हण की पटकन, काय वाट बघायलास? येईल. म्हण की. हो साहेब.